चला मित्रांनो, मी धीरज बोडके आज आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज मी आणि आमचे काही 7-8 मित्र खारघर हिल्सला चाललोय. सध्या आम्ही खारघरलाच आहे. आता इथून रिक्षा पकडणार आणि चला मग ठीक आहे, तुम्हाला आम्ही आमचा प्रवास दाखवू. मित्रांनो, आता आम्ही खारघर स्टेशनवरून रिक्षा पकडले पर पर्सन 20 रुपये. आता हिल्सला चाललोय. पाऊस पण चांगला येतोय, पूर्ण ओलं झालं, ओलं आणि पाणी साचलंय. मित्रांनो, आता आम्ही आलोय इथं, म्हणजे आम्हाला खारघर हिल्सच्या खाली सोडलंय. आता याच रस्त्याने आम्हाला सरळ पुढे जायचंय. आता मित्रांनो, या रस्त्याने आम्ही चाललोय. धबा धबा बघायचं, धबा 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 दिसतोय मित्रांनो. आमची पोरं जरा बावचाळ आहेत, कारण पहिल्यांदा असा आमचा प्लॅन 2 महिन्याला सक्सेसफुल झालाय. मित्रांनो, आता आम्ही सरळ सरळ चाललोय हिल्सला. बट एक इथला रेसिडेंटल होता, तो बोलला पुढे वरती जायला अलाउड नाही, पोलीस आहेत ओरडतील. पण आम्ही तरी चाललोय, कारण एवढी सुट्टी काढून येणं खाऊ नये. तिथल्या महिन्यानी सगळे मित्र निघाले पहिले. मित्रांनो, आता आमच्याकडे 2 रस्ते, एक ह्या साईडला जायचं आणि एक ह्या साईडला जायचंय. पण त्या साईडला आहे ना, मागे त्या साईडला आता खाण खोदतात, म्हणजे दगडांचा ब्लास्ट होतो म्हणून त्या साईडला नाही जाऊ शकत. बट तिथे एक छोटासा धबा आहे 2. आमच्या मनात होते तिकडे जायचं, पण आता काय ऑप्शन नाही, म्हणून आता आम्ही ह्याच रस्त्याने सरळ चाललोय. पण ते बोलले त्या साईडला बरेच जण मेलेत तिथे, म्हणून आम्ही आता जायत नाही त्या साईड. मित्रांनो, आता एका इथल्याच माणसानं आम्हाला रस्ता सांगितला. आमचा मित्र इथं आता अडकला होता. इथं डायरेक्ट खोल त्याचा पाय पाण्यात गेला. पाना म्हणजे चिखल होता. काढलेली एक त्याची क्लिप आहे, आपण ऍड करू याच्यामध्ये. हा आमचा एक नावी आहे, तो जरा धबधब्याखाली बसायला चाललाय. तो बघा तिकडला बघा, त्यानं सांगितलं याच सरळ रस्त्याने जाऊ शकतो. अरे पहिला गडी बाद. सरळ रस्ता आहे तरी आम्ही वाकड्या तिकडे रस्त्याने चाललोय. वरती बारीक बारीक पाणी आहे, तिथे काय इंटरेस्टिंग एवढं नाही, तरी आम्ही चाललोय. एक ह्या वेगळ्याच रस्त्याने येतोय. पायी डायरेक्ट खाली दबदिशे पायी जातोय, खाली डायरेक्ट. कुठला रस्ता काय काही समजत नाही, काटेरी आहेत आजूबाजूला. आता ह्याच रस्त्याने सरळ सरळ वर चाललोय. ते त्यांचा ब्रोमॅन्स करतात. एखादा बेकार पडला पाहिजे, तुम्हीच नसावा. पण रस्ता आम्ही लयच बेकार रस्त्याने, सरळ रस्ता असताना पण आम्ही चुकीच्या रस्त्याने चाललोय. जिथून जाणं जरा अवघड आहे. ही 2 मित्र तर पाण्याच्या आतून जातात. बरं झालं शेवाळ नाही लागलेली, नाही तर डायरेक्ट खाली तोंडाव लागले. थोडी बारीकशी ट्रेकिंग आहे, म्हणजे म्हणू शकतो आपण. हेल्पिंग हँड ऑफ गॉड. आमचे ते काय बायले मित्र त्या रस्त्यानं सरळ रस्त्याने येतात. ये ना इकडून, हा मरत पडला पाहिजे तोंडा. ठीक आहे रे गाईस, आम्ही आलेलो आहे वरती. अजून अर्धा रस्ता बाकी आहे. फक्त वरती यायचा प्रयत्न कर. आता आम्ही हे लईच बेकार रस्ता आहे, त्यानं वर चाललोय. पाय एवढा सरकतोय ना, वरनं पाणी आहे. बरं झालं देव पावला म्हणून शेवाळ नाही लागलेली. खाली आरामात. मागची पोरं तर येतच नव्हती तर, पण त्यांना थोडं कन्व्हिन्स केलं. या पडलं तर पडलं, एवढं काय. ते 2 आमचे मोरके पुढे चाललेत. त्यांना बघूनच ते आम्हाला मार्गदर्शन देतात. त्यांनाच बघून आम्ही पुढे चाललोय. मजा कसली मग.
मित्रांनो आता आम्ही फिरून झाल्याच्या नंतर आता आम्ही घरी चाललोय. घरी जायचा पण रस्ता आम्ही जरा अवघडच घेतलाय. हा पण रस्ता माहित नाही कुठं जातोय. रस्ता पुढून काय दिसेना. जो रस्ता दिसतोय त्या रस्त्यानं फक्त सरळ सरळ चाललोय. फोटो बिटो थोडेफार काढले आणि पुन्हा निघालोय. एवढा धूक आहे पुढे की काहीच दिसत नाही. फक्त आजूबाजूचे दोन दोन. मित्रांनो आम्ही या रस्त्याने आलो. हा रस्ता सर्वात आतापर्यंतचा अवघड रस्ता होता. म्हणजे यायला जवळपास आम्हाला तर भीती वाटत नव्हती, पण आमच्यातला एक मित्र आहे ना त्याला खूप भीती वाटते. त्याचा ओम पप्पा त्याचा हात धरून धरून त्याला आणला इथपर्यंत. सर्वात टफ हेच होतं. जरा स्लिपरी पण होता रस्ता. आता अजून आम्हाला ह्याच्या जेवढं खाली जायचंय. सेम रस्ता आहे का तेवढं माहित नाही, आयडिया नाही. फक्त खाली चाललोय. आता व्ह्यू बघू शकता. व्ह्यू पण असा उत्तम असा व्ह्यू आहे. आणि असं इथून येताना व्हिडिओ काढला. मित्रांनो आता आम्ही खाली चाललोय. रस्ता जरा खूपच रिस्की आहे. काय रे रस्ता खाली रस्ता माझं ध्यान आहे. मी दोन्हीकडे म्हणजे कॉन्सन्ट्रेट करून चालतोय. तसं तर असा व्हिडिओ बनवणं खूप रिस्की आहे. आमचे दोन मित्र वरच राहिलेत. हे साई थांबतोय का त्यासोबत? अरे ये ना हे एवढा काय पाहिल्यागत करतोय. साई थांबतो का मागे प्लीज? किती मी आगे रस्ता ढूंढ रहा है ना. रस्ता वो लोग है ना. आता खाली एकदम आम्हाला जवळपास नाही रे पडला नाही वाचला. एक नको नको असं काय आता बोलू नका. आता डायरेक्ट स्लोप 35 डिग्रीवर आहे. चला मित्रांनो मग आता आम्ही खाली आलोय. आता ग्राउंड लेवलला. इथून पुढे आता रिक्षा पकडणार आणि डायरेक्ट घरी. चला मग बाय. चला बाय बाय. चला झालं आमची ट्रॅकिंग.